सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे अगदी मनापासून माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला, सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेतली. बाहेरचं वातावरण खूप छान वाटतं आहे. बाहेर ऊन पण पडलेलं आहे. आत्ता सकाळचे 7:30 वाजलेले आहे, तरी पण असं वाटत नाही 7:30 वाजले म्हणून खूप ऊन तापतं आहे. आणि ह्या वर्षी खूपच उन्हाळा आहे. चला ताईंनो, खूप दिवसापासून तुमच्यासोबत आज गप्पा मारायला मिळाल्या, का तर माझी तब्येत थोडी बरी नव्हती. मला पित्ताचा खूप त्रास होत होता, त्यामुळे मी व्हिडिओ शूट घेतलेच नाही आहे कुठलंच. रोज सकाळी मी अशी बाहेर आली की माझ्या झाडांना बघते. हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण पलीकडे जे आंब्याचं झाड आहे त्याला पण खूप छान अशा कैऱ्या लागलेल्या आहे. रोज माझं लक्ष तिकडे असतं. खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहे, का तर त्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला होता तेव्हापासून माझं लक्ष त्या आंब्याच्या झाडावरती असतं. आणि ते दरवर्षीचंच आहे असं काही नाही का ह्या वर्षीच म्हणून, पण ह्या वर्षी त्याला खूपच मोठे आंबे लागलेले आहे. त्यामुळे मला असं ते बघायला खूप छान वाटतं. रात्री जर आपण किचन वट्याची साफसफाई करून ठेवली तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. रात्रीची जी भांडी आहे तीसुद्धा मला मांडायची आहे. गॅसच्या शेगडीची पूजा करून घेते, भांडे मांडून घेते आणि माझ्यासाठी मस्त असा चहा ठेवते. रात्रीची भांडे घासून तशीच ठेवलेली होती. सकाळी आंघोळ केली, घराची साफसफाई केली. आता पहिले भांडे मांडून घेते आणि मला चहा ठेवते. माऊ, आई चिंटू, चिंच्या काय करतोय? या ताईंना तुम्ही पण चहा घ्यायला. चहा पिते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते, देवपूजेला. काय दूध पाहिजे तुला? हो, थांब जरा. कोबूची भाजी बनवण्यासाठी मी 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतला. आपण लावलेल्या कुंडीमध्ये कढीपत्त्याचे झाड, त्याचा मी कढीपत्तासुद्धा तोडून घेतलेला आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, सर्व मसाले एकत्र तेल सुटेपर्यंत परतून घेतले. कोबूची भाजी हिरवी मिरची किंवा त्यामध्ये 1 बटाटा कापून घातला तरी पण चवीला खूप छान होते. काय झालं म्याऊ? कोणता आलाय? रानू आली, रानू. ए राणी, राणी. खाऊ खायचं ना? चल, ये ग. चल. म्याऊ. चहा पिणार आहे काय? हा. खाऊ दे. खा. ये ग राणी. दादा गेला काय मुलीला? नाही. जा त्याला म्हणा. राणी. ए राणी. ये इकडं खाऊ खा. खाऊ खा चल. चल. खाऊ खा. खाऊ खा. ऑनलाईन बॅग ऑर्डर केलेली होती रात्रीच, ती आत्ता आलेली आहे. रात्री केली आणि लगेच आम्हाला रिसीव पण झालेली आहे. पण ती लगेच ओपन नाही करणार मी, नंतर ओपन करते, का तर मला अजून काम आहे. कितीला बसली, काय बसली, कशी आहे कशी नाही ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. थोडं मला काम आहे, ते काम करून घेते आणि ओपन करताना तुम्हाला पण दाखवते. कलर पण खूप छान आहे, पण आतमध्ये बघू आता कशी आहे काय आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला कळणार आहे कशी लागलेली आहे ते, का तर तुम्हाला तर माहिती आहे आज मला कुठंतरी जायचं आहे. त्यामुळे छोटी एक बॅग नव्हती माझ्याकडे, त्यामुळे ती रात्रीच ऑर्डर केली आणि लगेच ती रिसीव पण झालेली आहे. कुठून केली, कशी केली ते पण तुम्हाला सांगते. उन्हाळा असल्यामुळे खूप धूळ येते, त्यामुळे असं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धुतलं तरी पण असं वाटत नाही का हे धुतलेलं आहे म्हणून. आणि आता भरपूर ऊन तापतं, त्यामुळे 5 मिनटंसुद्धा लागत नाही वाळायला.
खूप अशी धूळ धूळ येते आणि तेच पाय घरामध्ये येते, त्यामुळे मी असं दुपारचं स्वच्छ धुवून काढते. कढीपत्त्याच्या झाडाला खूप पाणी लागतं, लगेच संध्याकाळपर्यंत सुकून जातं. त्यामुळे आमच्या साखरने बघा काल बॉटल भरून ठेवलेली आहे आणि त्या बॉटलचा नळ चालू करून दिलेला आहे. थेंब थेंब पाणी पडतंय त्यातून. झाडांना पाणी पण देऊन टाकले. आता काही ताई म्हणतील की उन्हाचं झाडांना पाणी देत नाही, पण बरोबर आहे ताईंनो. काय झालेलं आहे, झाडांवरती सावली आहे आणि अजून त्यामध्ये जी माती आहे ती तापलेली नाही आहे. ती झाडं लगेच सुकतात, त्यामुळे मी टेरेस धुतानाच झाडांना पाणी पण दिलं. तुळस बघा आपली छान हिरवीगार झालेली आहे. चला, सगळ्याच झाडांना पाणी दिलेलं आहे. जो आपला खाऊच्या पानांचा वेल आहे त्याची पानं बघा कशी खराब झालेली आहे. मला असं वाटतं उन्हाळा चालू झाला त्यामुळे असे पानं होत असणार आहे. छान असा टेरेस पण धुवून घेतला, झाडांना आपल्या पाणी पण दिले. आता 2 दिवस काही टेन्शन राहणार नाही झाडांचं. चला, कपडे पण वाळून झालेले आहे, कपडे काढून घेते, कपड्यांच्या गळ्या घालते. मोगऱ्याच्या झाडाची कटिंग लावलेली होती बघा, उन्हाळा असून सुद्धा किती छान कटिंग आलेली आहे. इथं एक आहे, यामध्ये 2 आहे, 2 किंवा 3 असतील ह्या, आणि यामध्ये पण एक आहे. हे बघा, छोट्या छोट्या कटिंग लावलेल्या होत्या. मला असं वाटलं पण नाही की त्या उन्हाळ्याच्या येतील, पण खूप छान आलेले आहे. लावून जवळजवळ त्याला 15 दिवस झालेले आहे. बघा ताईंनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस बॅग ओपन करेल त्यावेळेस तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. पण झालं काय, किचनमध्ये मी भांडी घासत होते आणि मुलाने लगेच ती ओपन पण करून टाकली. ओपन केली आणि माझ्याकडं घेऊन आला. बघ मम्मी म्हणून. वजनाला खूप हलकी आहे, अजिबात जड नाही आहे. आणि ज्या पहिल्या बॅगी आहेत माझ्याकडं म्हणजे 2-3 त्या खूप जड आहे. जी काळ्या कलरची तुम्ही बघितलेली असेल माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस, ती खूप जड आहे. त्यामध्ये कपडे ठेवल्यावर अजून ती खूप जड होती, पण ही अजिबात जड नाही आहे, खूप हलकी आहे वजनाला. 993 रुपयाला आपल्याला ही पडलेली आहे. क्वालिटी पण एकदम खूप छान आहे. आतमध्ये किती कप्पे आहे ते पण तुम्हाला दाखवते. खूप कपडे बसणार आहे यामध्ये.
का जाऊ देता गाडी? पार्किंग करून येतो आता गाडी. कुठं आलो आपण? मला वाटलं तुम्ही असं. आम्ही आलेलो आहे संगमवाडी पार्किंगला. टू व्हीलरवरतीच आलेलो आहे. टू व्हीलर पार्किंगला लावली. आता इथून ट्रॅव्हल्सनी जाणार आहे. कुठे जाणार आहे, का जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. संध्याकाळचा मुलांचा स्वयंपाक पण करून घेतला. उद्या सकाळचा पण स्वयंपाक केलेला आहे. शूट काही घ्यायला मला जमले नाही का तर वेळ खूप कमी पडला होता त्यामुळे, आणि टू व्हीलरवरती बॅक असल्यामुळे शूट पण नाही घेता आले. चला, आपली गाडी येणारच आहे 5 मिनिटामध्ये. आपली ट्रॅव्हल्स येईल, त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ठीक आहे. अरे चालेल ते असेल मला. किती वेळ आहे गाडीला? अर्धा तास वेळ आहे. अजून अर्धा तास. दापोली रोडला आहे आता. खूप गर्द्या झालेल्या आहेत. बोला ते झालं. गाडी पण मिळाली आम्हाला. आम्ही बसलो पण. झालं काय ताईंना एवढी भंगार गाडी लागली आम्हाला सांगताना. जाऊ द्या, आम्हाला सांगताना यशी गाडी सांगितली आणि यशी पण नाही आणि गाडी पण खूप घाण. जाऊ दे, काय करणार आहे. आता काय ऐकायला येईल का ना. आणि त्या किन्नरची आणि आमची जरा तकतक पण झाली. आता येऊन सॉरी म्हणून गेलेला आहे तो. येऊन चार्जिंगचे पॉईंट पण नाही, त्यामुळे ते तुमचे दादा तिकडे गेलेले आहे चार्जिंग लावायला वगैरे. झाला का चालू तिथं? तिथं लागलेलं आहे चार्जिंगला. ज्यावेळेस तिथं कोण असेल ते येतील त्यावेळेस ते इकडे येऊन जातील. चला, असं आता काही इलाज नाही काही गोष्टीला. नगरमध्ये आल्यानंतर अर्ध्या तासासाठी त्यांनी गाडी थांबवली. त्यांचे जे काही पार्सल होते ते त्यांनी गाडीमध्ये टाकले होते. पण झालं काय ताईंनो, त्या 10 ते 15 मिनिटामध्ये गाडीमध्ये एवढे काही मच्छर भरले होते. जेवढे प्रवासी होते तेवढे त्यांच्या नावाने खूप ओरडत होते, कारण मच्छर खूप चावत होते आणि गरमसुद्धा खूप होत होते. 20-25 वर्षामध्ये एवढी भंगार गाडी पहिल्या वेळेस मिळाली. चला, आम्ही उतरलेलो आहे खरदापूरमध्ये. आता वाजलेले आहे 7:15. खूप ऊन आहे. असं वाटत नाही 7:15 वाजले म्हणून. आता चला, आता आम्हाला इथून पुढची एस टी धरायची आहे. थोड्या वेळामध्ये एस टी येईल. आता एस टीचीच वाट बघतोय. मला एस टी लागली एकदाची. 8 वाजले आता सकाळचे. खूप ऊन आहे. सगळ्या बघा काळा काळा पडलाय लगेच. कुठं जातोय आता तुम्हाला पुढे दिसणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.